ज्येष्ठ अर्थतज्ञ अच्युत गोडबोले सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर गेले अनेक दिवस आखातातला संघर्ष जेव्हापासून सर सुरू झाला तेव्हापासून चर्चा सुरू होती महागाईची झळ आपल्याला देखील पोहोचेल याची, आणि पाहता पाहता आता मात्र तो दिवस आलाच हे म्हणण्याची वेळ आलेली आहे। जे होऊ नये असं वाटत होतं त्याचा आता फटका बसायला लागतोय। सर पहिली गोष्ट, हा जो पेट्रोल 3 रुपयाने वाढलेले, डिझेल 3.11 आणि सीएनजी 2 रुपयाने जे वाढलेलं आहे त्यामध्ये आपल्याला वर्करनी आपल्याला हे फार कमी वाटेल। 3 रुपये ते काय भयंकर, 100 रुपयामध्ये 3 रुपयामध्ये किती फरक आहे असं वाटेल। काही लोकांनी त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत, पण खरं म्हणजे एक नांदी आहे असं लक्षात घ्या। आपल्या याच्या पुढे जो काळ आहे तो अत्यंत कठीण आहे असं माझं मत आहे, आणि त्याचं कारण असं की ही जी होर्मुझची हा जो क्रायसिस आहे तो आणखीन 1-2 महिने जर का टिकला, 2 महिने, तर अक्षरशः प्रचंड मोठं उलथापालट होईल असं माझं मत आहे। आणि त्याची कारणं अनेक आहेत, कारण हे स्टॅग्फ्लेशन कडे नेणारं आहे। स्टॅग्नेशन आणि इन्फ्लेशन दोन्ही, महागाई प्रचंड वाढणं आणि स्टॅग्फ्लेशन होणं म्हणजे अनएम्प्लॉयमेंट, बेकारी वाढणं, उत्पादन दर कमी होणं, म्हणजे एकंदरीत हे दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला स्टॅग्फ्लेशन म्हणतात। आणि हे त्याच्याकडे आपण ऑलरेडी स्टॅग्फ्लेशन मध्ये आहोत। म्हणजे तुम्ही जर का बेकारीचा दर बघाल, इंजिनियर्स मध्ये गेल्या वर्षी 90% लोकांना पास झालेले नोकरी मिळाली नाही। IITतल्या जो 30% लोकांना मिळाली नाही। बेकारीचा दर 30% ग्रॅज्युएट मध्ये, आणि न शिकलेल्या लोकांमध्ये 3% फक्त। पण प्रचंड वेगाने बेकारी वाढते, अंडर एम्प्लॉयमेंट वाढते, आणि दुसऱ्या बाजूला महागाई वाढते। आता पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत त्यामुळे महागाई सगळ्या बाबतीत वाढणार आहे, फक्त पेट्रोल डिझेल नव्हे। तर त्यामुळे विशेषतः डिझेलचे भाव जे वाढलेले आहेत ते नक्कीच ते वाढवायला नको ते असं माझं मत आहे। कारण पेट्रोलचं जे आहे त्यातलं सामान्य म्हणजे ग्राहकांना त्याचा हे होतो, फटका बसतो, पण डिझेलमुळे गरिबांना सुद्धा त्याचा तोटा होतो प्रचंड मोठ्या प्रमाणात। कारण डिझेल ट्रान्सपोर्टेशन मध्ये वापरलं जातं, आणि त्यामुळे सगळ्या भाज्या, सगळे इव्हन प्लास्टिक आणि फर्टिलायझर्स आणि टेक्सटाईल, सगळ्याच वस्तू, टाईल्स आणि सगळ्या जिथे जिथे पेट्रोलियम प्रोडक्ट वापरतात त्या सगळे, आणि तेव्हा इतर सुद्धा अनेक गोष्टींचे भाव वाढणार आहेत। आणि हे भाव आत्ता जे वाढलेले आहेत त्याच्यात कितीतरी जास्त भाव वाढतील उद्याच्या काही एका महिन्यामध्ये, हे जर का थोडं सुटलं नाही तर। आणि इनफॅक्ट थोडं सुटावं म्हणून ट्रम्प अखेर चीनमध्ये गेलेले, मुख्य कारण होर्मुझचं सुटावं आणि चीनने इराणवर दबाव आणावा हा त्याचा महत्वाचा भाग आहे, पण तो विषय आता नाही आहे। तर हे जे पेट्रोल आणि डिझेलचे भाव आहेत त्याला वाईट भाग असा की हे आपण सामान्य लोकांवर हा भार टाकतोय। म्हणजे पूर्वी जेव्हा $140 जेव्हा रेट होता इंटरनॅशनल मार्केटमध्ये, तेव्हा भारतामध्ये 60 रुपये आपण आपल्याला द्यावे लागत असत। त्यासुद्धा त्यावेळेचे विरोधी पक्ष म्हणजे बीजेपी खूप आरडाओरडा करायची की भयंकर खाली किती द्यावे लागतात पेट्रोलचं साठी माणसांना वगैरे। आता तर $140 पेक्षा आंतरराष्ट्रीय जगामध्ये खूप कमी रेट्स आहेत, आणि तरी सुद्धा आपल्याला $106 ते $108 द्यावा लागतोय। याचं सिंपल कारण असं आहे की सरकार सामान्य लोकांकडनं पैसा उकळते चक्क, आणि कित्येक लाख कोटी रुपये त्याच्यामुळे सरकारला फायदा झालेला आहे। आपला त्याच्यावरती मला खरं टॅक्सेशनच्या विषयी बोलायला आवडेल, कारण आपलं टॅक्सेशन जो आहे त्याच्यात पेट्रोल आणि डिझेलवरती जे टॅक्सेस आकारले जातात आपल्याकडनं वसूल केले जातात ते इनडिरेक्ट टॅक्सेस आहेत। आपल्याकडे एकंदरीत टॅक्सेस कमी आहेत। टॅक्स टू GDP रेशो आपला जेमतेम 12-13% असेल, बाकीच्या अनेक देशांचं 20-25% आहे। आणि तेव्हा आपल्याकडे टॅक्सेस ज्यांना वाटतं टॅक्सेस खूप आहेत, अगदीच खूप आहे, आपल्याकडे टॅक्सेस कमी आहेत। त्यातून दुसरा मुद्दा की डायरेक्ट टॅक्सेस हे इनडायरेक्ट टॅक्सेस प्रमाणे खूप कमी आहेत। म्हणजे आपण जीएसटी खूप कसा कलेक्ट झाला म्हणून आपण बढाया मारतो, पण जीएसटी सामान्य लोकांकडून वसूल केला जातो। तर जीएसटी मुळे इनइक्वॅलिटी वाढते, विषमता वाढते। पण डायरेक्ट टॅक्सेस जर का वाढवले तर श्रीमंतांकडे जास्त पैसे आपल्याला वसूल करता येतील, आणि त्यामुळे ते पैसे शिक्षण, आरोग्य इतर अनेक गोष्टींकरता वापरता येतील। पण तसं आपण करत नाही, कारण आपलं सरकार, आणि हे सरकार नाही, अगदी पूर्वीपासून अनेक दशकांपासून आपली सरकार कॉर्पोरेट दार्जिनी आहेत, आणि त्यामुळे टॅक्सेस आपल्याकडे खूप कमी आहेत, आणि ते कमी करण्याकडेच भर दिला जाते। 1990 सालापासून टॅक्सेस कमी करत आणले, 30% पूर्वी जास्त होते। ही पद्धतच माझ्या मते खूप चुकीची आहे, आणि पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये टॅक्सेसचा भाग खूप मोठा आहे, नाही तर सामान्य ग्राहकाला
आज आपल्याला 60 रुपयाला 70 रुपयाला आपल्याला डिझेल आणि पेट्रोल देता आला असतं. आता या सगळ्यामध्ये एक जे भाग येणार आहे की हे जर का चालू राहिलं तर टॅक्सेशन वरनं रिसेशनकडे गाडी जाईल असं मला वाटतं. रिसेशनचा अर्थ इकॉनॉमिक्स प्रमाणे जीडीपी जर का सतत जर का खाली गेला म्हणजे कमी होत गेला, जीडीपी वाढीचा दर निश्चित झाला म्हणजे प्रत्यक्ष जीडीपी कमी झाला अनेक महिने, तर त्याला रिसेशन म्हणतात, मंदी म्हणतात. आणि आपण फक्त मंदीकडे जाण्याच्या वाटेवर आहोत असं मला वाटतं. आणि अतिशय हलाखीची परिस्थिती आहे आपल्याकडे. गरिबी, बेकारी, महागाई हे याचा महापूर उसळलेला आहे आणि सामान्य लोकांना हा प्रचंड मोठा हे आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे सर सरकारने या ठिकाणी तुम्ही फार महत्वाचं खरं तर वक्तव्य केलं. आपण मंदीच्या वाटेवर आहोत याचीच धास्ती गेले अनेक दिवस प्रत्येकाच्याच मनात होती आणि आज मात्र ते वाक्य समोर येताना दिसतंय. मुळात काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन करताना जे जे मुद्दे काही उपस्थित केले त्या आव्हानाचा अर्थ तुम्ही कसा लावताय, त्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघताय ही परिस्थिती आता उद्भवल्यानंतर? हे जे आव्हान आहे हे चांगलंच आहे. म्हणजे पेट्रोल बचत केली पाहिजे, वाटेल तसं वापरू नका. पण मला असं वाटतं सरकारने स्वतः तसा पाया घातला पाहिजे. म्हणजे स्वतः सरकारने त्याचा खर्च कमी केला पाहिजे. जे लिडिंग बाय एक्झाम्पल म्हणतात तसं स्वतः खर्च कमी केला पाहिजे. एवढे मोठमोठे ताफे जे चालतात वेगळ्या मंत्र्यांचे वेगवेगळ्या ते पर्यंत कमी केला पाहिजे. विमान खर्च कमी केला पाहिजे. अनेक एकंदरीत राज्यात त्याला सुरुवात झालेली आहे. त्याच्यात थोडीफार सुरुवात झालेली आहे. एकंदरीत हे जे लोकांनी पेट्रोल डिझेल वाचवणं आहे, सोनं वाचवणं आहे, हे तर नक्कीच केलं पाहिजे असं मला वाटतं. तर म्हणजे आपल्याकडे जी पद्धत आहे कुठल्याही लग्न वगैरे झालं की लगेच लोक सोनं वगैरे घ्यायला लागतात. पण लक्षात ठेवा सोनं जास्त श्रीमंत आणि मध्यम वर्ग घेतात. जी खालचे जे लोक आहेत ते प्रत्येक वेळेस सोनं घेतातच असं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की कित्येक आता सोन्याचे जे बॉन्ड आहेत गोल्ड बॉन्ड ते वाढलेले प्रत्यक्ष सोनं घेण्यापेक्षा कित्येक लोकांमध्ये. तो थोडा कॉम्प्लिकेटेड विषय आहे सोन्याचा. पण एकंदरीत आपण सोनं जे आहे ते 80% आपण जवळपास सगळंच आयात करतो. त्यामुळे सोन्यावरचा खर्च कमी करावा हे जे आव्हान आहे ते नक्कीच चांगलं आहे असं मला वाटतं. त्याचा वाईट परिणाम असा की सोन्याच्यावर काम करणारे लाखो लोक बेकार होतील ते मला माहिती आहे. त्याचा तो एक वाईट परिणाम आहे. पण तरी सुद्धा त्याच्यावरती आपण नक्कीच कंट्रोल केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. अगदी. पण निश्चितच या सगळ्याला सामोरं जाण्याच्या दृष्टीनं आता मात्र सर्वसामान्यांनी देखील सज्ज राहणं ही काळाची गरज आलेली आहे. कारण मंदीच्या आपण वाटेवर आहोत असं एक मोठं वक्तव्य या ठिकाणी ज्येष्ठ अर्थतज्ञ अच्युत गोडबोले सर यांनी लोकशाही मराठीशी बोलताना केलेलं आहे. सर खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.